मला सांगा, नेहाला बघायला एक मुलगा आला होता बरोबर? हो. कसा वाटला तो तुम्हाला? उत्तम. चांगला शिकलेला, चांगला बिझनेस आहे त्याचा, इम्पोर्ट एक्सपोर्टचा. बंगला वगैरे म्हणत होता. सतत परदेशी जावं लागतं त्याला कामानिमित्ताने असंही सांगत होता तो. वा, आपल्या मुलीशी अशाच मुलांनी लग्न करावं असंच वाटलं असेल ना तुम्हाला? प्रश्नच नाही. कोणत्याही आईवडिलांना असंच वाटेल. मग त्यासाठी सगळे आई वडील काय करतात? काय करतात म्हणजे स्थळं शोधतात. कशी? कशी? हा काय प्रश्न आहे? कशी म्हणजे काय? आधी ओळखीत काही स्थळं आहेत का बघतात, नाहीतर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवतात, त्या मुलाची माहिती काढतात. तुम्ही काढली होती का माहिती? नेहाला जो मुलगा बघायला आला त्याची तुम्ही चौकशी केली होती का? हो, म्हणजे त्यांनी त्याची माहिती सविस्तर सांगितली होती. बरं, तो एकटा आला होता का त्याच्यासोबत काही माणसं होती? नाही, आई वडील नाही आहेत म्हणाला, पूर्वीच वारलेत असं काहीतरी म्हणत होता. अगदी सोयीचं उत्तर. म्हणजे काही नाही. त्याची आणखी काही चौकशी केली होती का तुम्ही? हो, म्हणजे पुढे आता करणारच होतो. कधी? लग्न ठरल्यावर? असं कसं करू आम्ही? बरं, मला सांगा, तो तुमच्याकडे कसा आला होता? ओळखीतून का कुठल्या मंडळातून? त्यांनी आपणहून कॉन्टॅक्ट केला. मी स्वतः बोलले ना त्याच्याशी फोनवर. वेळ आहे म्हणाला आणि भेटायला आला. आणि तुम्ही मन मोकळेपणाने त्याच्याशी गप्पा मारल्या? हे बघ अजय, आल्या गेल्याशी चांगलं वागायची पद्धत आहे या घराची. अरे वा, म्हणजे तुम्ही कुरिअरवाला, पिझ्झावाला, डिलिव्हरीवाला ह्यांना पण घरात बसून त्यांच्याशी गप्पा मारता? काहीतरी काय विचारतोयस तू? का नाही? का नाही म्हणजे काय? अरे किती वाईट दिवस आलेत आजकाल. कोणावरही भरोसा ठेवता येत नाही हल्ली. ओळख नसलेल्या लोकांना का घरात घेऊ आम्ही? आणि नेहाला जो मुलगा बघायला येतो त्याची काही ओळख न काढता, त्याची चौकशी न करता तुम्ही त्याला घरात घेता? आणि मला खात्री आहे की तुम्ही त्याच्याशी गप्पा मारल्या असणार, त्याला घर दाखवलं असणार, त्याच्याशी अनेक खाजगी गोष्टी शेअर केल्या असणार. असं कसं करता तुम्ही? अरे अरेंज मॅरेज मध्ये हे असंच असतं. सुरुवातीला अशी जुजबीच ओळख असते मुलाशी, मग नंतर हळूहळू ओळख वाढवायची असते. त्यात आम्ही मुलीकडचे लोक आहोत ना. म्हणून तुम्ही एका अनोळखी माणसाला तुमच्या घरात येऊन तुमच्या मुलीच्या भावनांशी खेळण्याची परवानगी दिली. अजय, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे आमचं घर आहे, तुझं पोलीस स्टेशन नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची उलट तपासणी किंवा चौकशी करायचे कोणतेही अधिकार तुला दिलेले नाहीये. आय एम सॉरी काकू, पण मला हे करावं लागतंय. कारण जेव्हा सुशिक्षित माणसं असं करतात ना, तेव्हा मला राग येत नाही, दुःख होतं. आपण जेव्हा दुकानात वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा 50 प्रश्न विचारतो, पण तुमच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न असताना तुम्ही साधी त्या मुलाची चौकशी पण नाही करत. त्या अजय ठाकूरला कळलंय की रणजित त्याचं नाव बदलून नेहाकडे गेला होता. कसं कळलं? मी तुला म्हटलं होतं ना, तो खूप हुशार आहे. बरोबर लिंक लावली असणार त्याने. ह्या मुलाचं नाव आहे प्रशांत सुभेदार. ही त्याची फाईल आहे. हा एका पॉलिटिकल पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी, फ्रॉड, मर्डर असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. पण आम्हाला तर काय काय वर्णन करून सांगितलं होतं. म्हणाला माझा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे, मोठा बंगला वगैरे समुद्रकिनारी, आणि परदेशी जावं लागतं म्हणे सारखं बिझनेससाठी. हे सगळं खोटं होतं. हो. अरे अजय, हे सगळं भयंकर आहे. काका, हे तुम्हाला मी कमीपणा दाखवण्यासाठी सांगत नाहीये. काकू प्लीज रागवू नका, पण मला हे सगळं कळल्यावरती मी तुम्हाला हे सांगितलं नाही असं होऊच शकत नाही. नाही अजय,
अरे खरंच खूप बरं झालं तू आम्हाला सांगितलंस. तुझे उपकारच झाले. अरे काका असं काही नाहीये. हे माझं काम आहे, त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचली. पण आपल्या इतके नशीबवान इतर नसतात. त्यामुळे जरा सावध राहा. तुम्ही काय इन्फॉर्मेशन कुणाबरोबर शेअर करताय ह्याचं जरा भान ठेवा. आणि कसं आहे ना, फसवणुकीमुळे लग्नच नाही तर इतर गुन्हेही घडतात. त्यामुळे काळजी घ्या. अजय खरंच खरंच आमचं चुकलं. इट्स ओके. पण एक रिक्वेस्ट आहे माझी. नेहाला आता प्लीज फोर्स करून तिचं लग्न लावायचा प्रयत्न करू नका. सध्या मी तुमची अट पूर्ण करू शकत नाही, पण मी मेहनत करतोय, कष्ट घेतोय आणि आम्हा दोघांचं फ्युचर सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतोय. पण सध्या माझ्या हातात एक महत्वाची केस आहे. ती सॉल्व्ह झाल्यावर आम्ही लग्न करूच. आणि मग तुम्ही आशीर्वाद दिला तर उत्तम, आणि नाही दिला तर आम्हाला नाईलाजानं वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. पण एक लक्षात ठेवा, आम्ही दोघं आमच्या निर्णयावर ठाम आहोत. येतो. मी आलेच. बापरे, काय विचित्र असतात ना माणसं. आजकाल सगळंच किती सोपं झालंय ना. म्हणून तर पोलिसांची गरज असते. पण मला कसलंच टेन्शन नाही. का बरं? मी एका पोलिसाशीच लग्न करणार आहे ना. अच्छा, म्हणून काय डोळे आणि कान बंद करून बसणार आहेस तू? प्रत्येकाला स्वतःला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. येस सर. पण अजय, मला काल खरंच खूप विचित्र वाटलं रे. म्हणजे तो मुलगा मला बघायला आला होता. मी का म्युझियम मध्ये ठेवलेली वस्तू आहे, त्यात का बघायचं? तशी पद्धतच असते. बाबा काय म्हणाले तुझे? शी, मी असं कधीच बघून दाखवून वगैरे लग्न केलं नसतं. पण जर मी चालू असतो तुला बघायला तर? तू आला असतास मला बघायला? हा, म्हणजे कुठल्या तरी वधूवर सूचक मंडळातून तुझं स्थळ मला आलं असतं तर मी आलो असतो तुला बघायला. खरंच? ए, काय बोललो असतो रे आपण? तू म्हणाला असतास, ए मुली, गाणं म्हणून दाखव. नाही का, असं नसतं म्हणालो. पण हा, असं नक्की म्हणालो असतो की तुला स्वयंपाक येतो का? फारसा नाही. काही हरकत नाही. साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी एवढं मात्र शिकून घे प्लीज. खूप आवडतं. खूप. अजून काय काय आवडतं? दिवसभर काम करून घरी आल्यावर हसरं खेळतं घर. तुला? काम करून घरी आल्यावर आनंदी चेहरे. चला 10 पैकी 1. ए, तू मार्क्स देणार आहेस मला? अगं मार्क्स नाही का, असे आपले किती पॉइंट जुळतात ते बघतोय. ओके डन. फिल्म्स पाहायला आवडतात? अमिताभ बच्चनचे. 10 पैकी 2. चहा का कॉफी? चहा, पण पावसाळ्यात कॉफी. 3 पॉइंट्स. नवी गाणी की जुनी? कानाला कुठलीही गोड वाटली तशी. 10 पैकी 4. चल. मिसेस सरदेसाई, मी रणजित सुभेदारला इथे बोलवून घेतलंय. का? त्याला सगळंच नक्की लक्षात असेल. तो तुमच्याकडे कधी आला होता, केव्हा आला होता, किती वेळा आला होता, तो नक्की सांगेल. तुम्ही खूप प्रेशराईज करताय मला. एकदा होऊनच जाऊ द्या ना. दूध का दूध और पाणी का पाणी.